students. In the previous video, we have seen question number 3, that is problem on branch accounting. Now in today's lecture, I am also going to cover the new numerical question on branch accounts, and that will be question number 4. Let us see. Mumbai Traders Limited sent goods to its Madras branch at cost plus 25%. The following particulars are available in respect of the branch for the year ended 31st March 2020. Opening stock at the branch at cost to branch, that is invoice price of head office rupees 80,000. Goods sent to branch at invoice price rupees 12 lakh. Loss in transit at invoice price rupees 15,000. Pilferage at invoice price rupees 6,000. Sales rupees 12 lakh 19,000. Expenses rupees 60,000. Closing stock at branch at cost to branch rupees 40,000. Recovered from insurance company against loss in transit rupees 10,000. Show ledger accounts in the head office books for branch stock account, goods sent to branch account, branch adjustment account, branch profit and loss account. So विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मुंबई ट्रेडर्स ज्यांची एक ब्रांच मद्रासमध्ये आहे आणि ते कॉस्ट प्लस प्रॉफिट या बेसिसवरती आपल्या ब्रांचला माल पाठवतो. तर त्यांनी त्यांचे 31 मार्च 2020 पर्यंतचे जे काही अकाउंटचे डिटेल्स आहेत ते आपल्याकडे पाठवलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे जर या ठिकाणी आपल्याला पाहायचं असेल तर आपण जेव्हा लोडिंगचं वर्किंग करणार आहोत तेव्हा लोडिंगचं वर्किंग करत असताना आपल्याला लोडिंग इज इक्वल टू सेलिंग प्राइस, किंवा तुम्ही इथे असं म्हणू शकता लोडिंग इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. आणि मग आता या केसमध्ये देखील असं म्हटलेलं आहे कॉस्ट प्लस, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 25%. म्हणजे आपल्याला कॉस्ट माहिती नाहीये म्हणून कॉस्ट आपण 100 रुपीज कन्सिडर करणार आहोत. प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला 25% सांगितलं आहे, म्हणजे मग आपण या ठिकाणी प्रॉफिट 25 घेणार आहोत. आणि मग आपली जी काही सेलिंग प्राइस किंवा ज्याला आपण इन्व्हॉइस प्राइस असं म्हणतो ती किती असेल 125 रुपये, 125. मग आपला लोडिंगचा फॉर्म्युला काय, प्रॉफिट अपॉन सेलिंग प्राइस. मी या ठिकाणी लोडिंग करताना प्रॉफिट अपॉन सेलिंग प्राइस, मग आपला प्रॉफिट किती आहे तर 25 अपॉन 125, म्हणजेच हा 1/5 असणार आहे. सो लोडिंग इज इक्वल टू 1/5. आता आपण आयटम वाईज आपण या सर्वांचं पोस्टिंग करणार आहोत. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ब्रांच स्टॉक अकाउंट काढावं लागेल, त्यानंतर गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंट काढायचं आहे, त्यानंतर ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट आणि ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आपण फक्त हे 4च अकाउंट तयार करणार आहोत. आणि हे 4 अकाउंट तयार करताना पहिल्यांदा आपल्याला इथे दिलाय तो म्हणजे ओपनिंग स्टॉक ऍट ब्रांच. म्हणजे ब्रांचकडे जो ओपनिंग स्टॉक होता इथे त्यांनी असं म्हटलंय ऍट कॉस्ट टू ब्रांच, म्हणजेच ब्रांचची कॉस्ट आहे, परंतु ही इनवॉइस प्राइस ऑफ कोणाची, हेड ऑफिसची. म्हणजेच हेड ऑफिसने इनवॉइस प्राइसला हा 80,000ला पाठवलाय, परंतु ब्रांचसाठी ही काय आहे तर कॉस्ट आहे. म्हणजेच काय, हेड ऑफिसने ब्रांचला ओपनिंग स्टॉक जर पाठवला होता तर तो इनवॉइस प्राइस वरती व्हॅल्युएशन केलेला आहे आणि त्याची प्राइस किती या ठिकाणी 80,000. मग आपण बघूया की हा ओपनिंग स्टॉक आपल्याला ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला लिहायचा आहे. मग लिहित असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी ब्रांच स्टॉक अकाउंट इथे आपण लिहिणार आहोत टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 रुपये, म्हणजेच ओपनिंग स्टॉक या ठिकाणी आपण लिहिला. आता ओपनिंग स्टॉक हा इनवॉइस प्राइसला या ठिकाणी ऍड केलेला आहे, म्हणून मग आपल्याला ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट मधून काय करावं लागेल ते यातलं लोडिंग बाजूला काढावं लागेल. म्हणून ब्रांच स्टॉक अकाउंट मध्ये इथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग स्टॉक ऑफ स्टॉक लिहिलेला आहे 80,000 रुपये. तर आता ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजेच ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर याच्या क्रेडिटला आपण लिहिलं आहे बाय स्टॉक रिझर्व आणि कंसामध्ये इथे म्हटलेलं आहे ओपनिंग स्टॉक. आता ही जी फिगर आहे ही फिगर आपल्याला कशा पद्धतीने मिळाली, तर ही फिगर डिराईव्ह होण्यासाठी आपण 80,000 गुणिले 25 भागिले 125 हा या ठिकाणी फॉर्म्युला वापरलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ही फिगर मिळालेली आहे. मग तुम्ही इथे पाहू शकता, जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं झालं तर 80,000 मल्टिप्लाइड बाय 20 डिवायडेड बाय 125
जर तुम्ही केलं तर तुम्हाला या ठिकाणी इथे 16,000 रुपयाची ही फिगर येणार. म्हणजे 16,000 हे कसे आले तिथे, तर 80,000 जी ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे मल्टिप्लाइड बाय 1/5 म्हणजे 1685. सो देअरफॉर 60,000 रुपीज इज लोडिंग फ्रॉम दी ओपनिंग स्टॉक. नाउ आता आपण पुन्हा एकदा प्रॉब्लेम कडे जाणार आहोत. तर सेकंड आयटम आपला जो आहे तो म्हणजे गुड्स सेंट टू ब्रांच ॲट इनवॉइस प्राइस. म्हणजेच हेड ऑफिसने ब्रांचला माल पाठवला आणि तो कोणत्या प्राइसला पाठवला, ते इनवॉइस प्राइसला. मग याच्यामधलं लोडिंग बाजूला काढायचं आहे. तर पहिल्यांदा आपण स्टॉक ब्रांचकडे आलेला आहे, म्हणजेच आपण ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहे टू गुड्स सेंट टू ब्रांच. ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंट 12 लाख रुपये. आणि याचं लोडिंग आपण लगेचच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला टाकणार आहे बाय गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंट लोडिंग. मग लोडिंग कसं इथे काढणार आपण, 12 लाख मल्टिप्लाइड बाय 1/5 इथे आपण करणार आहोत. मग 12 लाखाचे 1/5 तुम्ही केल्यानंतर तुम्हाला मिळतील 2,40,000 अँड दॅट इज लोडिंग फ्रॉम दी गुड्स सेंट टू ब्रांच. थर्ड आयटम या ठिकाणी दिला आपल्याला लॉस इन ट्रान्झिट ॲट इनवॉइस प्राइस. म्हणजेच माल जेव्हा ट्रान्सपोर्टेशनने हेड ऑफिस कडून ब्रांचकडे येत होता तेव्हा ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपला मालाचा लॉस आला, म्हणजेच माल हरवला असेल, चोरीला गेला असेल किंवा माल खराब झाला असेल तर त्याची जी सेलिंग प्राइस होती ती किती आहे, 15,000. परंतु माल जो खराब होतो तो माल खराब होत असताना सेलिंग प्राइस वरती आपण त्याचा रेकॉर्डिंग करू शकत नाही. तर त्याची जी कॉस्ट आहे म्हणजे जेवढा लॉस झाला तो लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकायला लागेल. मग लॉस आपल्याला जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकावा लागेल. आणि त्याचं जे लोडिंग होतं ते लोडिंग आपल्याला कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करणार होतं, ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटला. आणि म्हणून आता आपल्याकडे इथे लॉस ऑफ ट्रान्झिट झालेला आहे गुड्स, मग तो ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथे ब्रांच अकाउंटच्या आपण क्रेडिटला जर तुम्ही पाहिलं तर ब्रांच स्टॉक अकाउंटच्या लॉस इन ट्रान्झिट 15,000 रुपयाचा लॉस झाला. आता ह्या 15,000 पैकी जर तुम्ही ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला तुम्ही इथे पाहिले तर तुम्हाला ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला असे लक्षात येईल की लॉस इन ट्रान्झिट 3,000 रुपये लिहिले. हे 3,000 कसे आले, तर 15,000 गुणिले 1/5 15,000 मल्टिप्लाइड बाय 1/5 so it is equal to 3,000. मग 12,000 ची कॉस्ट होती ती 12,000 कॉस्ट कुठे येणार, तर इथे येणार आहे आपली लॉस इन ट्रान्झिट ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. लॉस इन ट्रान्झिट या ठिकाणी किती आला आपला, 12,000 रुपये लॉस इन ट्रान्झिट. आणि 15,000 पैकी 3,000 त्याच्यामध्ये प्रॉफिट होता, तर 12,000 रुपये त्याची काय होती, कॉस्ट होती. त्याच्यामुळे हा आयटम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट आहे पिल्फरेज ॲट इनवॉइस प्राइस. सेम पिल्फरेज म्हणजेच काय, तर पिल्फरेज म्हणजेच तर या ठिकाणी असं त्याचा अर्थ होतो की बोलकी चोरी. काही चोरांनी माल हा चोरून घेऊन गेला, तर त्याच्यामुळे माल नेल्यामुळे आपला माल जो आहे तो 6,000 रुपयाचा माल कमी झाला. त्यामुळे ब्रांच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला बाय पिल्फरेज 6,000 रुपीज. परंतु हा पण इनवॉइस प्राइसला, याच्यातलं देखील लोडिंग बाजूला काढावं लागेल. मग 6,000 गुणिले 1/5 तुम्ही जर केलं तर इथे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला तुम्ही बघू शकता पिल्फरेज 6,000 मल्टिप्लाइड बाय 1/5 यातलं लोडिंग आपण बाजूला काढणार आहोत. हे 1,200 रुपये येतील तुम्हाला इथे 1,200. आणि उरलेले जे आहे 4,800 रुपये, तर 4,800 हा आपला लॉस झाला आहे, म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पिल्फरेज 4,800 रुपये. तुम्ही इथे पाहू शकता 4,800 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे सेल्स. तर आपण सेल्स केल्यामुळे आपल्याला काय मिळतात, तर पैसे मिळतात. मग आपण सेल्स केल्या 12,19,000. आता मग हा ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे बाय सेल्स 12,19,000 12,19,000. आता या ठिकाणी हा सेल्स कॅश एका क्रेडिट आहे, याची आपल्याला कोणत्याही प्रकारे इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. आणि म्हणून जो काही सेल्स आहे तो आपण सेल्स क्रेडिट सेल्स आहे असं या ठिकाणी एक्सपेक्टेशन करणार आहोत, कारण की आपल्याकडे कॅश अकाउंट देखील नाहीये. जर कॅश अकाउंट असेल तर आपण तो कॅशमध्ये रेकॉर्ड केला असता. म्हणून एकच इफेक्ट देणार आहे 12,19,000. आता एक्सपेन्सेस, तर ब्रांचसाठी काही खर्च झालेला असेल तर तो खर्च किती झालाय, 60,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथे ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट 60,000. देन क्लोजिंग स्टॉक ॲट ब्रांच ॲट कॉस्ट टू ब्रांच, म्हणजेच क्लोजिंग स्टॉक जो आहे तर तो कॉस्ट प्राइस वरती रेकॉर्ड केला इथे किती, 40,000. मग आपलं कॉस्ट प्लस प्रॉफिट किती आहे, 25%. मग 40,000च्या 25% आपल्याला याच्यामध्ये ऍड करून आपला क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करावा लागेल. आणि म्हणून ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इथे तुम्ही पाहिलं असेल तर ब्रांच बाय बॅलन्स कॅरी डाऊन जो आहे तर तो आपण क्लोजिंग स्टॉक हा या ठिकाणी 40,000 रुपये रेकॉर्ड केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही लोडिंग आहे तर ते लोडिंग आपण काय करणार आहोत, तर लोडिंग या ठिकाणी इथे डेबिटला टू स्टॉक रिझर्व्ह म्हणून रेकॉर्ड करणार आहोत. आणि त्याच्यामुळे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक रिझर्व्ह अकाउंट इथे तुम्ही पाहू शकता की 40,000 मल्टिप्लाइड बाय
1/5. तर त्याचं जे काही लोडिंग आहे ते लोडिंग इथे किती आलेलं आहे तर 8,000 रुपीज आणि म्हणून स्टॉक रिझर्व्ह अकाउंट किती गेलं इथे 8,000. आता इथे पुढे आहे बघा रिकवर्ड फ्रॉम इन्शुरन्स कंपनी अगेन्स्ट लॉस इन ट्रान्झिट. आता आपण जो माल या ठिकाणी लॉस इन ट्रान्झिट झालेला आहे तर लॉस इन ट्रान्झिट आपला 15,000 रुपयाचा झाला होता, परंतु त्या मालाचा इन्शुरन्स काढलेला असल्यामुळे आपण त्याचा क्लेम इन्शुरन्स कंपनीला पाठवला होता आणि इन्शुरन्स कंपनीने आपल्याला 10,000 रुपयाचा क्लेम मान्य केला, म्हणजेच आपल्याला 10,000 रुपये पैसे आले, म्हणजे आपला प्रॉफिट झाला. आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाय इन्शुरन्स क्लेम 10,000 रुपीज आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करावे लागणार आहेत. आता त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही लेजर अकाउंट शो करा. मग पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ब्रांच अकाउंट क्लोज करणार आहोत. ब्रांच स्टॉक अकाउंट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्रेडिट साईड जास्त आहे. मग 15,000 प्लस 6,000 प्लस 12,19,000 प्लस 40,000 म्हणजे 12,80,000. आणि जर तुम्ही डेबिटला देखील पाहिलं तर डेबिटला देखील इथे 12,80,000 म्हणजे सी अकाउंट या ठिकाणी टॅली झालेला आहे, याचा कोणत्याही प्रकारचा बॅलन्स उरलेला नाही. आता जर तुम्ही इथे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट तुम्ही पाहिलं तर ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट तुम्ही पाहत असताना तुम्हाला इथे लक्षात येईल की ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटचा जो काही क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे 2,40,000 प्लस 16,000 तर 2,56,000 रुपये हे या ठिकाणी ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटचा क्रेडिटची टोटल आहे. आणि ही जर तुम्ही डेबिटला मांडली आणि त्याच्यामधून 3,000, 1,200 आणि 8,000 रुपये जर वजा केले तर तुम्हाला 2,43,800 हा ब्रांचचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच हा तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून ही जी फिगर आहे ती ही फिगर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथे 2,43,800 रुपये इथे चुकून 8,000 झालंय, 2,43,800 ही जी फिगर आहे ही फिगर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला मांडलेली आहे. आता आपण गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट क्लोज करूया. याच्या क्रेडिटला तुम्हाला असं दिसेल की या ठिकाणी गुड्स सेंड टू ब्रांच किती होती 12 लाख. तर याच्या सेकंड इफेक्ट आपण गुड्स सेंड टू ब्रांचला 12 लाख रुपये केलेले आहेत. त्यानंतर याचं जे लोडिंग होतं 2,40,000 ते लोडिंग आपण इथे क्रेडिटला टाकलं होतं आणि त्याच्यामुळे याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो इथे डेबिटला आलेला आहे 2,40,000. आता 12 लाख क्रेडिटला आहे तर दोन्हीकडे इक्वल 12 लाख मांडले आपण आणि त्याच्यातून जर तुम्ही 2,40,000 वजा केले तर तुम्हाला परचेसेसचा आकडा मिळणार आहे तो किती आहे 9,07,000. मग इथे तुम्ही टू ट्रेडिंग अकाउंट किंवा तुम्ही टू परचेसेस असं देखील म्हणू शकता. बॅलन्सिंग फिगर 9,60,000. आणि सगळ्यात शेवटी आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला 10,000 रुपये इन्शुरन्स कंपनीकडून मिळालेत आणि ग्रॉस प्रॉफिट हा 2,43,800 रुपये झालेला आहे. मग अशी टोटल याची जर तुम्ही पाहिलं तर 2,53,800 रुपये टोटल जी दोन्हीकडे आपण इक्वल मांडली. त्याच्यातून लॉस 12,000 आणि 4,800 आणि एक्सपेन्सेस 60,000 हे तुम्ही जर मायनस केले तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिटची फिगर येणार आहे 1,77,000. म्हणजेच या ठिकाणी मुंबई हेड ऑफिसची जी मद्रासी ब्रांच आहे त्या मद्रासच्या ब्रांचला 1,77,000 रुपयाचा या ठिकाणी प्रॉफिट झालेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओला आणखी चांगलं मी कशा पद्धतीने करू शकतो याच्याबद्दल तुमच्याकडे काही सूचना असतील, सजेशन्स असतील तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्ही या सर्वांनी व्हिडिओ शांतपणे पाहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुम्ही यूट्यूबला जास्तीत जास्त चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण खूप यापेक्षाही आणखी चांगले व्हिडिओ तयार करू आणि आपण सर्वांपर्यंत पोहोचू. धन्यवाद. थँक्यू.